वा वा, कशी छान छान झाडे आहेत. ही झाडे माझ्या बहिणीने लावलेली आहेत. ह्या 3 मांजरी इथे आहेत. म्याव म्याव. छोटं पिल्लू बघा किती गोड आहे. वाव, पिल्लू म्याव 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 म्याव. तर हे असे छोटी छोटी छान छान प्लांट. कांद्याची पात बघा किती छान आली आहे. वा वा, सुंदर सुंदर प्लांट्स. जो मिळेल तो डब्यामध्ये माझ्या वडिलांनी झाडं लावलेली आहेत. छोटं प्लांट आलंय बघा. पूर्वी ते आंब्याचं मोठं झाड होतं, पण मग ते नाल्यामध्ये जायला लागलं, त्यामुळे थोडंसं अपायकारक होतं म्हणून काढलं होतं, म्हणजे कापलं होतं. आता नवीन झाड आले त्याच्या जागी आंब्याचं. हे झाड बकुळीचं आहे. हे झाड बकुळीची फुलं आहे ना, हे जेव्हा कॉन्क्रीटचं केलं ना तेव्हा दिसायला लागली. नाही तर आधी फुलं पडायची ती मातीमध्ये पडायची आणि कळायचंच नाही. आणि इथे बाजूला नाला असल्यामुळे एवढं त्या बकुळीचा सुगंध जाणवायचा नाही. पण हल्लीच यायला लागली वाटतं फुलं. वा वा, कसे छान 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 झाडं आहेत अंगणात. आता ही इथे छोटी छोटी झाडं आहेत, म्हणजे माझ्या वडिलांनी लावली. त्यांना रोज ते पाणी घालतात. आणि हे आहे औदुंबराचं झाड. त्याला माझ्या भावाने पार केलेलं आहे. आणि हे असं औदुंबराचं झाड कोणी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याला हे करा. नाही तर लहानपणापासून होतं, पण आम्ही काही लक्ष नाही द्यायचो. जयदत्त गुरुदत्त, जयदत्त गुरुदत्त, जयदत्त गुरुदत्त, दिगंबराय नमः, दिगंबराय नमः. त्याला पितांबर नेसवलंय झाडाला. ही माझ्या बहिणीने अशी छोटी छोटी कठड्यावरती झाडं लावलेली आहेत. किती सुंदर सुंदर तिने कुंड्या आणल्या आहेत आणि छान झाडं लावली आहेत ना. हे पहा, वर सुद्धा छान झाडं. त्याच्यामुळे होतं काय की घरात असं शांतीचा अनुभव येतो झाडं लावल्याने. ही पहा, इथे आहेत सीताफळं. हे बघा, हे बघा. पण ती आता सुकली आहेत तर पक्षी येऊन खात असतात. थुई थुई मोर नाचे अंगणात माझ्या, निळ्या निळ्या पिसाऱ्याचा फुलं व पिसोरा. तर हे असं औदुंबराचं झाड वर गेलेलं आहे. आणि बकुळीचं झाड पण तेवढंच वर गेलं आहे बरं का. बघा किती उंच आहे. आणि तिकडे ते झाड आहे ना, ते शेजाऱ्यांचं आहे. आणि तिथे आंबे येतात, ते मार्चमध्येच येतात आणि खूप छान गोड असतात. माऊ, तर माऊला मी खाऊ घातलाय. तर 2 माऊ येऊन बसल्यात ना, आणि आता त्या खाणार आहेत. खाते खाते. वा, किती छान माऊ.